राज्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक असणार। त्यामुळे मेगा ब्लॉकचं वेळापत्रक बघा आणि बाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे। पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक असणार। भाडेवाढीनंतर महिनाभरामध्ये बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले। बेस्टचे प्रवासी घटले, महसूल मात्र 74 कोटींनी वाढला। भाडं वाढल्यानं बेस्टच्या प्रवासी संख्येवर परिणाम। मुंबईच्या मालाडमध्ये शून्य कचरा मोहीम 3 गृहसंकुलाच्या पुढाकारातून 33,000 किलो कचऱ्यापासून खत निर्मिती। शून्य कचरा मोहीम यशस्वी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांची धडपड सुरू। मुंबईतील पदवी प्रवेशाची शेवटची तिसरी प्रवेश यादी गुरुवारी जाहीर होणार। 6 ते 10 जून दरम्यान प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सकाळी 11 वाजता संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार। मुंबईच्या विधिमंडळामध्ये काम करणाऱ्या लोकपालाला 7 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड। उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता सापडल्याप्रकरणी कोर्टानं सुनावली शिक्षा। मनोत गावकर असं शिक्षा सुनावलेल्या लोकपालाचं नाव। व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं ITI प्रवेशासाठी 27 जूनपर्यंत मुदतवाढ दिली। प्रवेशाची मुदतवाढ दिल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा। चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू। पश्चिम रेल्वेकडून आगीचे कारण शोधण्यासाठी समिती स्थापन। स्थानकातील सर्व दुकानांचं ऑडिट होणार। BBA, BCA, BBM, BMSची पुन्हा एकदा CET परीक्षा होणार। आधी घेतलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्यानं कॉलेजमधील जागा रिक्त, त्यामुळे पुन्हा CET परीक्षा घेण्याचा निर्णय। मुंबईमध्ये तुरळक पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता। 12 ते 13 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाची शक्यता।